व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला काही फोटोज दाखवणार आहोत, तेवढे प्लीज एकदा बघून घ्या. सामान पोहोचलेलं आहे, किट तयार होत आहे. या किट मध्ये नेमकं काय काय आहे तर 5 किलो आटा, गव्हाचं पीठ, 1 किलो बेसन पीठ, 1 किलो फरसाण, तेलाचं पाकिट, सनफ्लावर आपण जे रोज खातो ना तेच, त्यानंतर सोनपापडीचं पाकिट ते पण ब्रँडेड, आणि फरसाण ब्रँडेड, आणि अजून काही वस्तू आहेत. असं किट बनवून आपण 31 लोकांना उद्या डिलिव्हर करत आहोत. अनेक जणांनी शंका उपस्थित केली होती की हे खरंच होणार आहे का, खरंच दिले जाणार आहे का. बघून घ्या, तुमच्या समोर पॅकिंग चालू आहे. आता जस्ट पुढे फोडलेले पोरं खाली बसलेली आहेत, पॅकिंग चालू आहे. उद्या डिलिव्हरी होणार आहे, डिलिव्हरी होणार, त्याचे सुद्धा मी फोटो दाखवणार आहे. फक्त गंमत अशी आहे की आपण ज्यांना मदत करतोय ना, आम्ही त्यांची नावं जाहीर करणार नाही. त्याचं कारण आहे, या अगोदर एकदा आम्ही काही जणांची मदत केली होती आणि त्यांची मदत झालेली बघून त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पोटशूळ झाला हो, आणि ते नावं ठेवायला लागले, भिकमंग्या, भिकाऱ्या असं म्हणायला लागले त्या लोकांना. हे बघा, परिस्थिती आणि वेळ कोणावरही कधीही कशीही येऊ शकते. यामध्ये आपला काही दोष नाहीये, ही नैसर्गिक आपत्ती आहे, यात काय कोणाचा दोष आहे. पण होतं काय माहितीये का की काही लोक असे आहेत समाजामध्ये जे फक्त नाव ठेवण्यासाठी जन्माला आलेले कुजके नासके लोक आहेत, टोमणे मारायसाठी जन्माला आलेले आहेत. असो, हरकत नाही, आम्हाला पण खूप जणांनी टोमणे मारले, खूप जणांनी नावं ठेवली, हरकत नाही, आम्हाला फरकच पडत नाही. आमचं ध्येय, आपलं ध्येय क्लिअर आहे. त्या बळीराजाच्या चेहऱ्यावर, त्याच्या लेकरांच्या चेहऱ्यावर सुख असावं, समाधान असावं, त्यांची दिवाळी गोड असावी, आणि ती होणार. आणि यासोबतच आणखी एक छान बातमी तुम्हाला देतो मित्रांनो. गुरुवारी दिनांक 23 तारखेला भाऊबीज आहे. या भाऊबीजेच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण भरपेट अन्नदान करत आहोत. यस, स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार करताय, आपण करतोय, तुम्ही करत आहात. यस, मला गर्व आहे, मला अभिमान आहे तुमच्यावर. मी चांगल्या लोकांसोबत जोडलो गेलोय, याप्रती मी ईश्वराचे, त्या प्रभू श्रीरामाचे मनापासून आभार, धन्यवाद व्यक्त करतो. या अन्नदानामध्ये आपण वरण, भाजी, चपाती, मसाले भात, मठ्ठा आणि साजूक तुपातला शिरा देतोय, आणि भरपे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना. या अन्नदानाचा, या अन्नसेवेचा लाभ घ्या, एवढीच विनंती आहे. आम्ही देखील तिथेच पान लावून तिथेच जेवणार आहोत, हे दाखवण्यासाठी की बघा, आपण जे खातो तेच आपण लोकांना देतोय. उगीच काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचंय असं नाही, नाही. क्वालिटी फूड. आता सुद्धा आपण या बळीराजांना जी मदत देतोय, क्वालिटी देतोय आपण. ठीक आहे, आपण फार क्वांटिटी देत नाहीये, जवळपास 7-8 ॲटम्स आहेत, पण जे आहेत ते क्वालिटी फूड आहे. ऐरक फूड आपण देत नाही. मित्रांनो, कळकळीची विनंती आहे. आजच्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एकदा नम्र विनंती. बघा, भाऊबीजेपर्यंत आपल्याला या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायचीच आहे, तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा मित्रांनो. तुमचा एक रुपया सत्कर्मी लागतोय, एवढं लक्षात ठेवा.
दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय, जो सहकार्य निधी सन्मान निधी द्यावा वाटतोय तो द्या. त्याची रीत सर डिजिटल पावती बनवून तुमच्यापर्यंत पोहोचती वेळी आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवला जातोय. हे सगळं व्हाईट ट्रान्झॅक्शन आहे बॉस, इसमें कुछ ब्लॅक नाही आहे. उद्या चालून कोणीही कुठलाही प्रश्न विचारला की कोणता पैसा कुठे खर्च झाला, आम्ही उत्तर द्यायला बांधील आहोत. एक एक रुपयाचा हिशोब आहे आपल्याकडे. त्यामुळे शंका घेण्याचं काही कारणच नाही. जिथे कमी पडतं ना तिथं आम्ही पोरतोरच आमच्या खिशातले पैसे टाकून देतो की नाही यार चल जान दो, अच्छा काम चल रहा है चलने दो. आम्ही करतोय. सहकार्य करा, मदत करा मित्रांनो, मन मोठं करा फक्त यावेळी, बस बाकी काहीच नाही. विनंती आहे. याची देही याची डोळा आम्ही सगळं तुम्हाला दाखवतोय. हा, आता एक महत्वाची गोष्ट अशी आहे, खूप धावपळ चालू आहे. त्यामुळे अनेक जण जे सहकार्य निधी पाठवत आहेत ना त्यांचे फोन येत आहेत की अहो एक्नॉलेजमेंट पाहिजे किंवा पावती पाहिजे. मित्रांनो, तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं ना की ते ऑटोमॅटिकली सिस्टीम मध्ये अपडेट होतंय. फक्त होतंय काय माहितीये का की आम्ही सगळेजण ऑलमोस्ट फील्डवर आहोत आणि आम्ही रिटर्न येतो तेव्हा 11-12 वाजलेले असतात रात्रीचे. आता रात्री 12 वाजता कशा पावत्या पाठवायच्या लोकांना? बरं, दिवस उजाडला सकाळी 7 वाजता लगेच पळावं लागतं कामाला. सो थोडं मागे पुढे होतंय, पण तुम्ही लक्षात घ्या एक गोष्ट, तुमचं ट्रान्झॅक्शन झालं की ते सिस्टीम मध्ये अपडेट आहे. आमच्याकडे सगळा डेटा आहे, प्रॉपर डेटा आहे. आम्ही स्वतःहून तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहोत. तेव्हा शंका घेऊ नका, मोठ्या मनानं या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा, पावत्या मिळणार आहेत. चला आता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. टायटल तर तुम्ही बघितलंच आहे, मोराने पिसारा फुलवला. त्याला असं वाटायला लागतं की आपण खूप सुंदर दिसतोय, आपण खूप छान छान दिसतोय. अरे पण धुंगण उघडं पडले तसं काय? जग तुझ्या त्या उघड्या धुंगणाकडे बघून हसतंय. मात्र त्या मोराला असं वाटायला लागतं की जग हसतंय याचा अर्थ मी खूप छान एंटरटेन करतोय सगळ्यांना. गैरसमज आहे. आणि असाच काहीसा गैरसमज राऊतांचा झाला आहे. आता अनेक जण म्हणतील की राऊतांना मोर का म्हणावं? हे जर भांडूपच्या गटारातलं डुक्कर आहे. हो, डुक्करच आहे. त्यांना घाणच दिसते सगळीकडे. त्यांचा भाऊच नाही का कुंभमेळ्यामध्ये गेला होता, त्याला तिथे जिकडे तिकडे सगळीकडे सर्वत्र घाणच दिसली. डुकराला घाणच दिसणार ना. डुकराच्या स्वप्नामध्ये सुद्धा गटारच असणार आहे. तर हा मोर नाही आहे. ऍक्च्युली आम्ही माफी मागतो, हात जोडून माफी मागतो. आम्ही याला मोर बोललो, हा डुक्कर आहे. स्पष्ट बोलतोय, निर्भीडपणे बोलतोय. मित्रांनो, एक व्हिडिओ या माणसाचा आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत. नाही, तुमची दिवाळी खराब करायची नाही आम्हाला, उलट तुमची दिवाळी चांगली जावी, काही ज्ञानात भर पडावी म्हणून हा व्हिडिओ आहे. एकदा बघून घ्या हा माणूस काय बडबड करतोय. मग ह्या डुक्कर रूपी मोराचे पिस काढूया आपण. बघा काय बडबडतोय हा. औरंगजेबाचा हल्ला व्हायचा, अफजलखानाचे व्हायचे, निजामाचे, हे मोगलांचे हल्ले आपल्याकडे व्हायचे. औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रात लढत राहिला. याचं कारण असं आहे, जर तुम्ही इतिहासात गेलात, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि हा जो औरंगजेब आहे त्याचा जन्म गुजरातमध्ये झालाय, पहा इतिहास. त्याच्यामुळे ती माती जी आहे ती औरंगजेबाची माती आहे. आणि त्या मातीतले हे दोन व्यापारी, औरंगजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झालाय. इतिहास पहा तुम्ही. दाहोद नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला. औरंगजेब तिथे जन्माला आलाय गुजरातमध्ये, म्हणून आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागतायत. पण लक्षात घ्या, एका औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलाय.
27 वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे. तेव्हा नरेंद्र मोदी तू कोण है, तू कोण आहे? तर यांचं म्हणणं असं आहे की औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, दाहोदमध्ये. हे नरेंद्र मोदी यांच्या जन्मस्थानाच्या गावाच्या बाजूला. अरे वडनगर कुठे, दाहोद कुठे, अहमदाबाद कुठे? काहीतरी तर लॉजिक वापरत जा रे बाबा. नुसताच गांजा मारून, दारू ढोसून, चट्ट्या मारून बडबड नाही करायची. लोक पिसं काढतात. मग आमच्यासारखे तर बसलेच आहेत पिसं काढायला. हे म्हणतात ना मोदींचा जन्म गुजरातचा, अमित शहाचा जन्म गुजरातचा आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातचा. ह्यांनी लॉजिक लावलं असं. घ्या आता एक पुढचं लॉजिक. महात्मा गांधी ज्यांना महात्मा म्हणता तुम्ही लोक म्हणजे हे उबाठावाले, कारण सध्या दावणीला बांधले ना सोनिया गांधींच्या चरणी. तर त्या तथाकथित उघड्या नावड्या म्हाताऱ्याला महात्मा आणि राष्ट्रपिता म्हणणाऱ्या जो गांधी आहे त्याचा जन्म कुठे झाला? गुजरातीतच ना. लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कुठे झाला? गुजरातीतच. जगामध्ये टॉप मोस्ट बिझनेसमन मध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते अंबानी कुठले? गुजरातचे. अदानी कुठले? गुजरातचे. अजून किती नावं घ्यायची? मोठमोठे साहित्यिक, मोठमोठे कलाकार, मोठमोठे क्रांतीवीर गुजरातनं दिलेले, त्या मातीने पण दिलेले. जसे महाराष्ट्रानं दिलेले तसे त्यांनी पण दिले. पण केवळ तुमचा मोदी द्वेष आहे, भाजप द्वेष आहे म्हणून तुमचा पोटसूळ नेहमी उफाळून येतो आणि तुम्ही कंपॅरिझन करता नरेंद्र मोदींची आणि औरंगजेबाची. लायकी काय तुमची? मित्रांनो, 4 जुलै 2028 पर्यंत हा माणूस राज्यसभेवर आहे. अनेक जण आम्हाला कमेंट्स मधून विचारत होते की हे माकड अजून किती दिवस सहन करायचं. तर 2028 पर्यंत, 4 जुलै 2028 ही यांची शेवटची तारीख आहे राज्यसभेची. 5 जुलै नंतर हा माणूस राज्यसभेवर नसणार. म्हणजे अजून एक 3 वर्ष झेलायचे. आपल्याला नाही, आपण झेलतच नाही असे लोकांना. राज्यसभेला झेलायचे, स्पीकरला झेलायचे, कारण हे तिथे जाऊन फालतू बडबड करून वेळ वाया घालवतात, दुसरं काही करत नाही. आता अजून माहित नाहीये हॉस्पिटलमधून बाहेर आले की नाही, कारण काल दीपोत्सव झाला म्हणे राज ठाकरेंकडे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं दीपोत्सवाचं. तिचा हा भोंगा दिसला नाही. कदाचित राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलेलं असावं की ही अंधारे बाई आणि तो भोंगा बाजूला ठेव आणि मग ये. आता ही राजकीय अपरिहार्यता आहे, ही राजकीय लाचारी आहे दोघांची सुद्धा, उद्धवरावांची सुद्धा आणि राजसाहेबांची सुद्धा. एक व्हिडिओ नुकताच केला होता, डवळ्यापाशी पावळा बांधला, वाण नाही पण गुम लागला. ऐन दिवाळीमध्ये ठाकरे बंधूंचा शिंगा चालू आहे. त्यात बरं हे 40 रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. नाही तर अजून कळत झाला असता काहीतरी. अजून काय काय ऐकावं लागलं असतं कोणास ठाऊक. असो, हरकत नाही मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमधून फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की नेहमी गुजरातचा जो द्वेष करतात, गुजरातचं नाव घेऊन नरेंद्र मोदी, अमित भाई यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात, ते स्वतःच किती भंपक आहेत. याचा स्वतःचा जन्म अलिबागचा आहे, राऊतांचा. काय बोलणार आता, अलिबाग से आयला आहे क्या? मिथूनचाच डायलॉग आहे, मिथून चक्रवर्ती. बऱ्याच फिल्म्स आहेत अशा, बरेच डायलॉग आहे.
तेरे नाम का कुत्ता पालू ओय. मिथुन चक्रवर्तींचे डायलॉग आहे, आम्ही काही बोलत नाहीये. ह्या असल्या गोष्टीत सगळे हा भंपक माणूस आहे. पण होतं काय माहितीये का की या भंपकपणामुळे यांच्या ह्या संभ्रम निर्माण करण्याची यांची जी स्ट्रॅटेजी, त्यामुळे जे भोळे भाबडे लोक आहेत ना ते फसतात. तर ते फसू नयेत, त्यांच्या समोर वस्तुस्थिती आणि सत्यता यावी यासाठी हा अट्टहास आहे. यासाठीच हे असे व्हिडिओज करावे लागतायत की गुजरातमध्ये फक्त औरंगजेब जन्माला आला नाही, गुजरातमध्ये महात्मा गांधी पण जन्माला आले, गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल पण जन्माला आले, गुजरातमध्येच नरेंद्र मोदी पैदा झाले. जे नरेंद्र मोदी आज 3 टर्म लगातार पंतप्रधान आहे आणि 4थ्या टर्मला सुद्धा नरेंद्र मोदीच असणार आहेत. अरे फिट माणूस आहे. 18-20 तास काम करणारा पंतप्रधान या देशाला लाभलाय. भाग्य, अहो भाग्य या देशाचे. हा कुठे माहितीये सध्या? संजय राऊत 40s मध्ये. काय वय आहे? 62. नरेंद्र मोदी कुठे आहे? बॉर्डरवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतायत. कमाल आहे की नाही? यस, म्हणून ते पंतप्रधान आहेत. गर्व आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे आम्हाला. हे असा एक पंतप्रधान आम्हाला लाभला जो आपली दिवाळी आपल्या शूर सैनिकांसोबत साजरी करतो, त्या वीरांचं मनोधैर्य वाढवतो. हे वीरांनो, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत, खंबीरपणे उभे आहोत. तुम्ही लढा, काही कमी जास्त पडलं आम्हाला सांगा, आम्ही आहोत लढायला. यस, ही राष्ट्रभावना, ही देशभावना प्रत्येकाच्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. म्हणूनच आज हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलाय. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती मित्रांनो, आपण सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे 31 जणांचे किट्स तयार केलेले आहेत. 31 परिवाराच्या मुखावर स्मितहास्य असणार आहे. आपला आकडा थोडा जास्त आहे, 151 पर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. निधी संकलन तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाहीये, होईल मला खात्री आहे. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आहे, तुमची साथ आहे, अजून काय पाहिजे. बरं, हे 31 किट दिल्यानंतर आपण 23 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा गोड जेवण देत आहोत. वरण, मसाले भात, भाजी, चपाती, मठ्ठा आणि साजूक तुपातला शिरा पोटभर खायचं. आपण घरी जसं करतो ना सेम तसं, त्याच क्वालिटीचं आपण करतोय मित्रांनो. आणि हे सगळं तुमच्यासारख्यांमुळे शक्य आहे. खरंच मनापासून मला खूप आनंद होतोय आज की खूप छान छान लोकांसोबत मी जोडला गेलोय आणि आपला परिवार खरंच खूप छान लोकांचा आहे. आपण खूप सहिष्णू आहोत, संवेदनशील आहोत, इतरांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात. यातच सगळं काही आलं मित्रांनो. ही गंगाजळी आपटिकता, ज्याला ज्याला जे जे शक्य आहे ते कृपया दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर मर्जीनुसार, इच्छेनुसार जे काही देता येईल, जे योगदान देता येईल, सहकार्य निधी, सन्मान निधी, समाधान निधी, जे नाव देता येईल ते द्या, पाठवा. आपण करतोय, आपण त्यांच्यासाठी करतोय ज्यांच्या आयुष्यातला आनंद हरवलाय. तो आनंद त्यांना द्यायचा आपल्याला. बस त्या लेकरांच्या चेहऱ्यावर एकदा हसू बघितलं ना तर कुठेतरी शांत झोप लागे. तेव्हा कळकळीची विनंती परत एकदा मित्रांनो, या मोठं मन कळा, पुढे या. आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.
जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंबे, भारत माता की जय। जय श्री राम। पावन सीताराम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम।